ओके. आता आपण पाहू रिलेशन बिटवीन एज लेंथ काय असते, एज लेंथ ए, ते आपण नेक्स्ट पार्ट पाहू. द रिलेशन बिटवीन एज लेंथ म्हणजे काय असते, ए म्हणजे एज ची लांबी कोणती आहे, एज ची लांबी. द रिलेशन बिटवीन एज लेंथ, आणि यानंतर आपण याचाच पाहू तर मोलार मास आणि डेन्सिटी. द रिलेशन बिटवीन एज लेंथ, मोलार मास म्हणजे इट इज डिनोटेड बाय काय असतो, एम, आणि काय असतो, डेन्सिटी. तिसरा इज द डेन्सिटी इज डिनोटेड बाय काय असतो, रो. हे रिलेशन काय ते पाहतो आपण आता. द रिलेशन बिटवीन एज लेंथ, मोलार मास अँड डेन्सिटी, रो. डेन्सिटी तुम्हाला माहिती आहे, रो. तर हे एक याच्यावर प्रॉब्लेम्स आहेत, हा एक डेरिव्हेशन आहेत, फॉर्म्युले आहेत याच्यामध्ये. तर आपण वन बाय वन फॉर्म्युले पाहू. तर पहिला फॉर्म्युला असा आहे, दॅट इज द एज लेंथ. एज आपण आताच म्हटलो ABCD क्यूबचे, युनिट क्यूबचे एज लेंथ. तर आता एज काय असतो, व्हॉट इज द एज लेंथ. सपोज ए इज द काय असेल, एज लेंथ ऑफ युनिट सेल. ए इज व्हॉट, ए इज द एज लेंथ ऑफ युनिट सेल. युनिट सेलची एज लेंथ काय असेल, ए असेल. ए इज द एज लेंथ ऑफ युनिट सेल. तर यावरून याची व्हॉल्यूम काय होईल मग, ए क्यूब बी द व्हॉल्यूम. सो देअरफॉर द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, इज इक्वल टू ए क्यूब. आता पहा, ए जर एज लेंथ असेल युनिट सेलची, तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असेल, ए क्यूब असेल. हे याला काय म्हणतो आपण, एज लेंथ ए. ओके. मोलार मास, आता आपण पाहू सेकंड पॉइंट, मोलार मास. अशाच प्रकारे एम इज द मास, एम इज व्हॉट, एम इज द मास ऑफ युनिट सेल. एम इज द मास ऑफ युनिट सेल. युनिट सेलचा मास काय असेल, एम आहे. आणि जर n नंबर ऑफ पार्टिकल असतील, इफ n number of particles are present, जर n number of particle असेल, then the mass of कोणाचं पाहतो आपण आता, युनिट सेल. therefore the mass of unit cell is equal to काय होईल, m into n. What is m into n? Because n number of particles are there. n number of particles असल्यामुळे the mass of unit cell काय बनेल, m into m. What is m? m is the mass of unit cell. m काय आहे, मास आहे कोणाचा, युनिट सेलचा. m is the mass of one particle. m is the mass of कोणाचा असेल, one particle, एक पार्टिकलचा असेल. m is the mass of one particle. आणि n number of जर पार्टिकल असेल, n number of particles जर असेल, तर यांचा मास काय बनेल मग, m into n. a इज काय होईल, एज लेंथ ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल इज इक्वल टू काय होईल, ए क्यूब. त्यानंतर तिसरा फॉर्म्युला पाहतो आपण आता, डेन्सिटी ऑफ युनिट सेल. युनिट सेलची डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला. डेन्सिटी इज इक्वल टू काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल, मास ऑफ कोणाचा, युनिट सेल, डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता पहा, मास हे आहे युनिट सेलचा आणि व्हॉल्यूम कोणती आहे, ही आहे. मग मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू काय, मास, व्हॉट इज द मास ऑफ युनिट सेल. मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू काय, m into n, डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम काय, इट इज द ए क्यूब, मास अपॉन व्हॉल्यूम. राइट. Now we will see the molar mass. What is the molar mass? Molar mass is equal to mass into number of particles. Mass into काय असतो, number of particles. जर number of particle आपण आताच म्हटले काय असतात, number of particle n. Number of particle will be the n. आणि mass काय असतो, m. Molar mass is denoted by m. Number of particles are Na now, where Na means what? This Na. This is called capital Na. It should be. It is capital N and small n a in Na. Na is equal to Avogadro number. हे कोणता नंबर असतो? Avogadro's number.
व्हॅल्यू 6.022 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 22 ही व्हॅल्यू असते कोणाची अवोगॅड्रो नंबर. एम मास म्हणजे काय एम इंटू नंबर ऑफ पार्टिकल काय आहे ते Na. तर अशा प्रकारे एम इज इक्वल टू काय बनतो मग हा एम इज इक्वल टू काय बनेल मग मोलार मास एम अपॉन कोण बनतो Na. ओके एम इज इक्वल टू एम दिस कॅपिटल एम अपॉन व्हॉट Na. दिस इज कॉल्ड एज मोलार मास. तर आता ही व्हॅल्यू एम ची आपण या इक्वेशन नंबर मध्ये ठेवूया. सपोज दिस इज द इक्वेशन नंबर 3, दिस इज इक्वेशन नंबर 1, दिस विल बी इक्वेशन नंबर 2, this will be equation number 3. We'll put the value of m in equation number 3. So after putting the last point, that is the density will be what? This density is equal to formula बनेल आता. तर लास्ट फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू काय बनेल मग आताच आपण म्हटलो डेन्सिटी इज इक्वल टू काय डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो दिस फॉर्म्युला डेन्सिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला m इंटू n. m इंटू n डिवाइडेड बाय काय घ्यायचा a क्यूब. m इंटू n डिवाइडेड बाय a क्यूब डेन्सिटी. m ची व्हॅल्यू बोला काय आता m ची व्हॅल्यू ऑफ m. So therefore this density is equal to rho is equal to density is equal to m. The value of m is equal to m. This is m as it is m, and this is multiplied by n. m into n divided by na. na म्हणजे काय आहे na ला na आणि a क्यूब. हे a क्यूब असेल आणि खाली काय असेल na म्हणजे काय अवोगॅड्रोज नंबर. So this is the formula of what density. Density of unit cell काय आहे mass of unit cell divided by volume of unit cell. Density of unit cell is equal to mass of unit cell divided by volume of unit cell. If m is the mass of one particle, then n number of particles are present असेल तर mass of unit cell is equal to काय फॉर्म्युला बनतो m into n. तर अशा प्रकारे आपण हे 5 फॉर्म्युले पाहिले. दिस इज द रिलेशन बिटवीन एज लेंथ that is the एज लेंथ a वरून युनिट सेलची काय होते व्हॉल्यूम इज इक्वल टू काय बनतो a जर साइड असेल तर a गुणिले a तो काय बनतो a क्यूब that is called as the volume of unit cell. क्यूबचा घन a multiplied by a into a comes a cube. m is the mass of one particle. m काय mass of किती particles आहे one particle single particle. m is the mass of one particle. If n is equal to number of particles are present, n म्हणजे काय असतील number of particle present असेल. मग म्हणून therefore mass of unit cell is equal to काय होतो m into n. This is the mass of what unit cell. Now the next point density of unit cell is equal to mass upon volume. Density of unit cell is equal to काय mass of unit cell upon volume of unit cell. So this is the formula for density of unit cell. Molar mass. Then molar mass, you know that molar mass means what? Mass into number of particles. Mass into what? Number of particles. So mass is equal to this m as it is. Number of particles काय Na. Number of particle Na असतात. Na म्हणजे काय असतो अवोगॅड्रोचा नंबर. अवोगॅड्रोच्या इतक्या नंबरने याला मल्टिप्लाय करायचं ही व्हॅल्यू पुटअप करायची. मग डेन्सिटी इज इक्वल टू काय m into n डिवाइडेड बाय काय a क्यूब. So this density is equal to m into n upon a cube. So therefore this density rho is equal to काय बनतो मग m into n upon a cube into काय येतो na. a cube into काय आला na. तर हे झालं फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी. दिस इज द फायनल फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी वी हॅव रिटन. डेन्सिटी इज इक्वल टू काय मास अपॉन व्हॉल्यूम. मास ऑफ युनिट सेल डिवाइडेड बाय काय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. दिस इज द फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी and that is the formula final formula of density. तर अशा प्रकारे हा रिलेशन आहे पहा रिलेशन बिटवीन एज लेंथ this is the a cube age length relation between molar mass. This is the molar mass m. Okay, this is the relation between the molar mass and density, and this is here the density O. Okay, so all these three are here. So this is that's what called as the relation between age length, molar mass and density. याच्यावरचा प्रॉब्लेम आहे ते आपण प्रॉब्लेम उद्या पाहू नंतर. तर अशा प्रकारे हे झाला रिलेशन बिटवीन कोणाचं झालं a capital M and rho. It is called as what? The relation between age length. All these are the formulas. A cube हा formula पाठ करायचे a cube m into n. Only formulas should be remembered. a cube volume काय असतो a cube. हे काय फॉर्म्युला कोणाचा आहे मास m into n. त्यानंतर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा
डेन्सिटी रो इज इक्वल टू काय m इंटू n डिवाइडेड बाय काय असतो a क्यूब. हाईट फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. डेन्सिटी इज इक्वल टू परत द सेम फॉर्म्युला दिस अँड दिस डेन्सिटी. नाउ द फायनल फॉर्म्युला दॅट इज द डेन्सिटी इज इक्वल टू काय बनतो m इंटू n डिवाइडेड बाय काय येतो हा a क्यूब. हा झाला a क्यूब इंटू मल्टिप्लाइड बाय कोण आहे हा na. हा काय आहे na. तर हा झाला मोलार मास and हा झाला काय झाला डेन्सिटी. and all these are the formulas that is the relationship between age length, molar mass and density. Okay.